आज भारतात घड्याळ खरेदी करायचं म्हटलं तर बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं टायटन. पण एक काळ असा होता जेव्हा टायटन अस्तित्वात सुद्धा नव्हतं आणि भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 10 घड्याळांपैकी 9 घड्याळांवर एकच नाव असायचं, HMT. एका बाजूला होती HMT, भारत सरकारची स्वदेशी कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला होती टायटन, एक प्रायव्हेट कंपनी जिने आधुनिक डिझाईन्स, कॉर्ड्स टेक्नॉलॉजी आणि बदलत्या ग्राहकांच्या आवडी यांच्यावर पैज लावली होती. आज टायटन भारतातली सर्वात मोठी वॉच कंपनी आहे, तर HMTचं नाव फक्त जुन्या घड्याळप्रेमींच्या आठवणींमध्ये उरलंय. पण प्रश्न असा आहे की एकेकाळी बाजारावर जवळपास एक हाती राज्य करणारी HMT हरली कशी आणि टायटन जिंकली कशी? HMTकडे अनुभवी इंजिनियर्स होते, मोठमोठे कारखाने होते, गव्हर्नमेंट सपोर्ट होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचा विश्वास होता. तरीही इतरांना वेळ दाखवणाऱ्या या सरकारी कंपनीवर एक वेळ अशी आली की स्वतःच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देण्यासाठी तिच्याकडे पैसे उरले नव्हते. अशाने कर्ज वाढत होतं, तोटा वाढत होता आणि HMT हळूहळू बुडत चालली होती. पण असं काय घडलं की एकेकाळी भारताची शान असलेल्या या कंपनीवर इतकी वाईट परिस्थिती आली? पण हे यश एका रात्रीत मिळालेलं नव्हतं. पडद्यामागे HMTची मार्केटिंग टीम प्रचंड मेहनत घेत होती. कंपनीचे कर्मचारी घड्याळं मिनी व्हॅन्समध्ये भरून शहरोशहरी फिरत होते, गावोगावी जाऊन लोकांपर्यंत HMT पोहोचवत होते. एवढंच काय तर अनेक ठिकाणी प्रोजेक्टर आणि पडदा लावून लोकांना चित्रपट दाखवले जायचे आणि त्या काळातले सुपरस्टार राजेश खन्ना आणि इतर लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमायचे. पण कंपनीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता. चित्रपटाच्या इंटरव्हलमध्ये HMTच्या घड्याळांच्या जाहिराती दाखवल्या जायच्या आणि त्यातून लोकांना ही घड्याळं विकली जायची. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.